नमस्कार, आपण पाहत आहात प्रबोधन दिशा न्यूज। अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक सेवा दिंडोरी यांच्या वतीने घणसोली येथे गंगा दशरा पूजनाचे आयोजन श्री स्वामी समर्थ सेवेकरी मोहन म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध श्री स्वामी समर्थ केंद्रांच्या वतीने करण्यात आले। यावेळी श्री गणेश पूजन, श्री स्वामी समर्थ महाराज पूजन, कलश पूजन, श्री गणेश पूजन, श्री स्वामी समर्थ महाराजांचे पूजन, गंगा कलश पूजन, सप्तपदी कलश पूजन, वरुण देवता पूजन, होडी पूजन, सुनामी पूजन करण्यात आले। अध्यात्म आणि विज्ञान यांचा समतोल राखायचा असेल तर अध्यात्माच्या माध्यमातून करणं गरजेचं असल्याचे गंगा पूजनातून दिसून आले। घणसोली गावात पावसाळा सुरू होण्यापूर्वी खाडीकिनारी जलपूजन केले जाते, त्यामुळे समुद्रात मच्छीमारी करण्यासाठी जाणाऱ्या मच्छीमारांचे संरक्षण व्हावे यासाठी सुनामी ध्वजांची पूजा करून ते ध्वज प्रत्येक मच्छीमार करणाऱ्या कोळी बांधवांना दिले जातात। पावसाळ्यामध्ये सुनामी लाटा आल्या तर सुनामी ध्वज हा मच्छीमार करणाऱ्या कोळी बांधवांना इशारा देतो। समुद्र नेहमी शांत राहावा यासाठी जलपूजन केले। वेळेवर पाऊस पडावा, वेळेवर पिकांची भरभराटी व्हावी व सर्वांना सुख शांती लाभावी, विश्वांचे कल्याण व्हावे यासाठी पूजन केले। आजच्या युगात अध्यात्माचा विसर पडत चालला असला तरी मुळात विज्ञान संपते तिथे अध्यात्म सुरू होते। अध्यात्माचा विसर पडू नये, पर्यावरण व अध्यात्म याचा समतोल राहावा यासाठी पूजन केले। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। हर हर गंगे। जय समुद्र कन्या माता, समुद्र देवता। आता समुद्राची पूजा करा। केलेलं आहे का आपण वेळेवर या ठिकाणी खाडीच्या किनारे राहणारे जे लोक आहेत त्यांचं वेळेवर पाऊस पडावा आणि जे काही वादळ वगैरे काही होऊ नये म्हणून आमच्या स्वामी समर्थातर्फे या ठिकाणी सुनामी ध्वज करतो। एखाद्या वेळी वादळ येईल आणि आजूबाजूचे असलेले शेतकरी किंवा आजूबाजू असणारी घरे त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून सुनामी ध्वजाची पूजा करतात आणि गंगा समुद्राला आमचं त्याचं मान सन्मान करणार आहोत। की गंगा दशरा वेळेवर पाऊस पडावं, पाऊस पडल्यानंतर पृथ्वीवर सर्व पीक धान्य होईल आणि सर्व सुखता होईल, सर्वांचं चांगलं होईल, धान्य जास्तीत जास्त होईल असा आमचा हा हेतू आहे। आणि विश्वाचं कल्याण व्हावं यासाठी आम्हाला गुरुमाऊलीने आम्हाला जे सांगितलेले जे काही सण वतकल्ले त्याच्याप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही सर्व करत आहोत। आणि आजचा हा चांगला पावन मुहूर्त आहे, त्या पावन मुहूर्तावर आमचं गंगा दशऱ्यांचं पूजन चाललेलं आहे। आशीर्वादाने आज इथे संपन्न होत असताना संपूर्ण घणसोली गाव, घणसोली परिसरातील सर्व केंद्रातील सेवेकरी येऊन आज हा गंगा दशरा जो उत्सव साजरा करतात
हा यंदाच वर्ष नसून अनेक वर्ष हा उत्सव साजरा करतात. पण उत्सव साजरा करण्यामागे इथे अध्यात्म आणि विज्ञान या दोन्हीची सांगड घडलेली आहे. मुळातच ह्या आताच्या एकंदर युगामध्ये लोक कुठेतरी अध्यात्माचा विसर पडलाय आणि विज्ञान जे सांगतं तेच खरं आहे अशा मानण्याच्या भूमिकेत जरी असलं तरी मुळातच जिथं विज्ञान संपतं तिथे अध्यात्म सुरू होतं असं ही आणि आज काळाची गरज आहे. अध्यात्म म्हणजे काय तर पूर्वाचार्यांनी जे काही सृष्टीचं संतुलन राखण्यासाठी मंत्रस्तोत्र असतील किंवा पर्यावरणाचा अभ्यास असेल या सगळ्याची सांगड घालण्यासाठी सण व्रत वैकल्याची स्थापना केलेली आहे. आणि या सण व्रत वैकल्याच्या माध्यमातून नुसते आपण देवांची पूजा अर्चा इथे करत नाही तर त्या पूजा अर्चा करत असताना पर्यावरणाशी समतोल राखणारे जे काही घटक आहेत त्या घटकाशी निगडीत असणारे जे उपक्रम इथे होतात. आता हा जो गंगा दशराच्या जे निमित्त आहे त्या सणाच्या निमित्ताने लोक नदी असेल, तलाव असेल, समुद्र असेल या ठिकाणी जाऊन ह्या पाण्याचा ह्या आपल्या जीवनावर काय परिणाम होतो ह्याचं महत्व पटवून दिलं जातं. ही जी पृथ्वी बनलेली आहे याच्यामध्ये सर्वात जास्त जलसाठा आहे आणि तो जलसाठा जर आपण व्यवस्थित ठेवला किंवा प्रदूषित केला नाही तर ह्याचा मानवी जीवनावर खूप चांगला परिणाम होईल. ही चांगली शिकवण देण्या पिढी तशी करते. पण त्या पिढीसाठी जी आपल्याला ह्या माध्यमातून सांगणं आहे की इथे पूजा अर्चा तर केली जातेच पण त्याच्या बरोबर प्रदूषण आपण हे जे पर्यावरण आहे त्याचा समतोल राखण्यासाठी ही जी किनारपट्टी आहे किंवा खाडी असेल, तलाव असेल इथे कुठल्याही प्रकारचं निर्माल्य पाण्यामध्ये डायरेक्ट न सोडता तुम्ही त्याच्यामधले आता प्लास्टिकचं प्रमाण खूप आहे तर तिथे एक निर्माल्य कलश किंवा काही तिथे ठेवून आणि पूजेमध्ये जे काही पूजेसाठी वापरलेले घटक असतात त्याच्यामध्ये हार असतील, फुलं असतील, पानाचा विडा असतील ह्याचं सेंद्रिय पद्धतीने तिथे विघटन होतं आणि ते पाण्यासाठी मुबलक असतं. म्हणून त्याच्यामध्ये ह्या निमित्ताने आपण ती पूजा करून त्या सर्व आपण नदी प्रवाहात किंवा जलसाठ्यामध्ये आपण ते सोडत असतो. हा उद्देश जो आहे गंगा दशहरा फक्त गंगा दशहरा म्हणून नाही तर आपल्याला आपण मगाशी ऐकलं आपण पर्यावरण संतुलन राखणं गरजेचं आहे. समुद्राचं संतुलन राखणं म्हणजे आज या घनसोली गावामध्ये आपण ज्या वेळेला काही पाहिलं मध्ये कोरोना येऊन गेला. कोरोनाच्या यामध्ये ऑक्सिजन सगळ्यांनाच गरजेचं पडलं. परंतु आपण काय ठरवलेलं आहे ह्या गंगा दशहराच्या निमित्ताने फक्त गंगेचं आणि समुद्राचं पूजन करायचं नाही तर वृक्षवल्ले आम्हा सोयरे तुकाराम महाराजांनी म्हटलं ते सोयरे म्हटलेले त्यांना त्या वनामध्ये असलेले जे वृक्ष आहेत ते सोयरे म्हटले त्यांचं जतन करणं आपल्याला गरजेचं आहे. आणि आज जे आपण झाडं झुडपं लावतो सुशोभीकरण फक्त करतो परंतु गरज आहे ती झाडांची ह्या झाडांची आहे. हे औदुंबर आहे, वड आहे, पिंपळ आहे, कडुलिंब आहे, तुळस आहे. ह्या ऑक्सिजन देणारी झाड आहेत. आणि जेव्हा एखादं झाड आहे म्हणजे वडाचं झाड आहे हे जवळजवळ 100 एकर जमिनीला पाणी ओढून घेऊ शकतो. ती जमीन सुपीक केली जाते, इतकी सुपीक केली जाते का तिथे आपण जे काही लागवड करू ते अत्यंत चांगलं होईल. असे हे तिन्ही झाड आहेत. अध्यात्मही आहे आणि पर्यावरण सुद्धा आहे. म्हणजे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ह्या झाडांचा वापर जास्त होतो. पूर्वी जर आपण पाहिलं जे रस्ते जुने होते ते प्रत्येक नाक्यावर वडाचं झाड असायचं, प्रत्येक झाडाच्या बाजूला औदुंबराचं झाड असायचं, पिंपलाचं झाड असायचं. कारण ते पूर्वजांना माहिती होतं का आज परिस्थिती काय होणार आणि उद्याची परिस्थिती काय होणार. आज ती रस्त्याच्या विकासासाठी झाडं गेली परंतु जी झाडं लावली ती शोभणी करण्यात फक्त शोसाठी त्याचा काहीही उपयोग समाजाला होत नाही किंवा मानवाला होत नाही. पण मानवाला उपयोग जो होणार आहे ते अशा ज्या झाडांचा म्हणून हे झाड आपण वृक्ष वाटप करणार आहोत. जे काही प्रतिनिधी घनसोलीतले येणार त्यांचं वृक्ष वाटप करणार आणि याच्यातून आम्ही त्यांना आवाहन करणार आहोत का ही झाडं आपण आपल्या पद्धतीनं एका ठिकाणी लावा. नुसतं लावायचं नाही तर त्यांचं संवर्धन सुद्धा करा. झाड मोठं झालं आपण मोठे होऊ, झाडं संपली आपला नाहीसा होणार हे अटल आहे. म्हणून वृक्षवल्ले आम्हा सोयरे तुकाराम महाराजांच्या वृत्तीप्रमाणे आपल्याला ही झाडं वाटप संपूर्ण
जे जे प्रतिनिधी आले त्यांना आपण ते झाडं देणार आहोत. कालांतराने मी तुम्हाला तुमच्याशी बोललेलं कालांतराने वृक्ष आपण करणारच आहोत. परंतु आज गंगा दशहराच्या ह्या निमित्ताने 7 कलश लावलेले आहेत तिथे. पहिल्यांदा स्वामी समर्थ महाराजांचं पूजन, मग गणेशाचं पूजन, गंगेचं पूजन आणि 7 नद्यातलं पाणी आलेलं आहे. 7 नद्यातलं पाणी जेव्हा आलेलं आहे ते 7 नद्या जिथे बसलेत त्याच्या पर्जन्य म्हणजे पावसाचं सुद्धा आपण पूजन करतो, वायूचं सुद्धा आपण पूजन करतो. या सगळ्या देवतांना एकत्र आणायचं काय, निसर्ग समतोलन राखण्यासाठी. आणि प्रत्येक ज्यांनी आज ज्या ज्या व्यक्तींना आपल्याला पाणी इथे आणून दिलं ते खूप महान आहेत. आज गंगा दशहरा म्हणलं तर आज समुद्राचं पूजन करायचं, समुद्राचा अभिषेक करायचा आहे. आता याथांग महासागराचा आपण अभिषेक करणं म्हणजे आज नवी पिढी म्हणेल का हे काय चाललं. त्या सागरामध्ये फक्त गंगेचं थोडंभर ते पाणी भरलं तरी त्याला अभिषेक होतो. म्हणून ह्या सगळ्याच गोष्टी अध्यात्मामधून लोकांपर्यंत पोहोचावे म्हणून आपण ती सेवा केली. आपल्याला इथे कोणताही असं नाही का अध्यात्मापासून किंवा लोकांना आपण कुठले तरी वेगळे नाही, परंतु हे आज काळाची गरज आहे आणि काळाच्या गरजामध्ये आपल्याला ही झाडं झुडपं लावणं गरजेचं आहे. म्हणून ही सेवा आपण ठरवली. नुसती सेवा करायची नाही तर सेवेमध्ये आपलं मानवाला जीवनाला समाधान कुठे वाटेल. आणि केंद्र जेव्हा उभारलं जातं, केंद्रात येणारा माणूस दुःखी असेल, जाताना समाधानी गेला पाहिजे